ज्या पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रपोजल तुमच्याकडे दिलेला आहे किंवा बाबाजी काळेंसाठी माझ्याकडे प्रपोजल आहे असं म्हटल्यानंतर एकच आशा पिकला, नक्की काय घडलं, कोणतं प्रपोजल? मुळात मी कालपासून पाहतोय प्रत्येक प्रसार माध्यमावर ही चर्चा चालू आहे आणि लोकांचे सुद्धा मला फोन येतात, परंतु मी प्रथमतः आदरणीय CM साहेब आणि DCM सुनेत्रा वहिनी यांचे दोघांचे आभार मानतो की काल आणि आज दोघंही आमच्या खेड तालुक्यात, आंबेगाव तालुक्यात आणि भीमाशंकर मंदिराच्या परिसर विकास आराखड्यात जी कामं चालू आहेत त्याचा आढावा घेण्यासाठी, सूचना देण्यासाठी आणि नवीन प्रस्ताव काय असतील तर द्या म्हणून सांगण्यासाठी भेटण्यासाठी आले होते। त्यावेळेस आदरणीय वळसे पाटील साहेब काल होते, महेशदादा आमदार होते, मी होतो आणि त्या वेळेस त्यांनी प्रपोजलच्या बाबतीत जे बोलले तर ते वळसे पाटील साहेब जेव्हा गाडीने पलीकडून मंदिराकडे गेले, आम्ही पायऱ्यांनी चालत होतो, त्यावेळेस ते म्हटले की तुमच्याकडून जी नाराजी आहे ती कोणत्या बाबतीत आहे? म्हटलं रस्ते आणि आमच्या लोकांना, आदिवासी भागाला त्या ठिकाणी रोजगार मिळावा एवढंच। तर त्या ठिकाणी त्यांनी मला सांगितलं की ज्या ज्या काय अडचणी आहेत त्या मला वेगवेगळे प्रस्ताव द्या, ते संपूर्ण प्रपोजल तुमचं आम्ही शासनाच्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन लवकरच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अगोदर ती पण आपण कामं पूर्ण करायचा प्रयत्न करू की जेणेकरून तुमच्या तालुक्यातील लोकांच्या ज्या भावना रस्त्याच्या बाबतीत आहेत किंवा आदिवासींच्या रोजगाराच्या बाबतीत आहेत त्या पूर्ण करण्यासाठी नक्की मी प्रयत्न करेन। आज पण सुनेत्रा वहिनींनी तसाच शब्द दिला की आमदार साहेब तुम्ही जे 2-2.5 किलोमीटरचा रस्त्याचा प्रश्न सांगितला त्याबाबत आम्ही नक्की प्रयत्न करू आणि मदत करू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।